दिशा न कळती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी. कंठ दाटला आले भरुनी, लोचन काठोकाठ. आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. गुरुविन कोण दाखविल वाट, गुरुविन कोण दाखविल वाट. कलावैभव टीमतर्फे सर्व रसिक श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कलावैभवच्या गुरुवंदना या सदरात मी अरविंद कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या सद्गुरूंच्या स्मृतींना वंदन करण्याकरता, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आजचा हा दिवस. श्रोत्यांनो, गुरु आयुष्यात पहिला गुरु असते आपली माय. आयुष्यात पहिला गुरु असते ती आपली माय. आपली दिवस रात्र काळजी घेणारी, आपले बोबडे बोल समजणारी, आपली भूक तहान जाणवणारी आपली आईच आपले पहिली गुरु. तिच्या बोटाला धरूनच आपण चालायला शिकलो. उन्हातानात चालताना आपल्या डोक्यावर पदराची सावली धरणारी, स्वतः अनवाणी चालून आपल्याला कडेवर घेणारी आईच आपली गुरु असते. आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी आईच आपली पहिली गुरु असते. शाळेत नाव घातल्यावर शिक्षक हे आपले गुरु असतात. ज्ञानामृत पाजून स्वाभिमानाने जगण्यास लायक आपल्याला शिक्षण देतात. प्रसंगी थोडे कठोरही होतात, पण आपल्याला शिस्त लागावी, चांगले संस्कार व्हावेत याची गुरुजन काळजी घेतात. एक चांगला माणूस घडविण्याचा ते प्रयत्न करतात. आध्यात्मिक गुरु तर आपली आईसारखी काळजी घेतात, म्हणूनच त्यांना गुरु माऊली म्हणतात. गुरूंची महती सांगताना संत कबीरदास म्हणतात, गुरु गोविंदू दोऊ खडे. गुरु गोविंदू दोऊ खडे, काके लागू पाय. बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताय. जर गुरु आणि देव स्वतःहून आपल्या समोर येऊन उभे ठाकले तर आधी आपण कोणाचे दर्शन घ्यावे, सर्वात आधी कोणाला नमन करावे, असा प्रश्न पडल्यावर संत कबीरदास म्हणतात, ज्यांच्यामुळे मला देव दिसले त्या सद्गुरूंचेच मी आधी दर्शन घेईन आणि नंतर देवाचे दर्शन घेईन. देव काही तुम्हा आम्हाला दिसत नाही, पण संत आणि सद्गुरू दिसतात. ते आपली काळजी घेतात. अहो, संत निळोबाराय यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिले, पण त्यांना त्यांच्या गुरुला संत तुकाराम महाराजांना भेटायचे होते. तेव्हा निळोबाराय पांडुरंगाला खडसावून विचारतात, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. आपल्या शिष्यावर गुरुचे नितांत प्रेम असते आणि ते प्रेम निस्वार्थी असते. कसलाही लाभाचा लालसेचा विचार त्या प्रेमामागे नसतो. जनतेला ऐहिक सुखापासून परावृत्त करून शाश्वत सुखाची ओळख करून देतात ते सद्गुरू. आडमार्गी चालणाऱ्याला सन्मार्गावर आणतात ते सद्गुरू. देवाला जर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर संतांची संगतीच पाहिजे. संतांची संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे रीती. लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचे तात्काळ सुवर्ण होते. तसेच आपल्याला गुरूंचा सत्संग झाला तर आपल्या जन्माचेही सार्थक होते. कारण संत सद्गुरू आपणा सारेखे करीती तात्काळ. सद्गुरू हे परमेश्वराचे रूप आहे. म्हणूनच त्यांना वंदन करताना आपण नेहमी म्हणतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माणसाला सद्गुरूची आवश्यकता आहे का? कशा करता गुरु करावा बरे? याचे उत्तर काय? होय असेच आहे. अहो, कैलासनाथ शंकराचा कोप जर झाला तर आपल्याला त्या कोपापासून सद्गुरू वाचवतात. पण सद्गुरूचा कोप जर झाला तर देवाचा देव महादेवही आपल्याला वाचू शकत नाही. इतके सामर्थ्य त्या सद्गुरूंचे असते. सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. सद्गुरू म्हणजे
भव्य आकाश सद्गुरूसारखा असता पाठीराखा, मग कळीकाळाचेही भय उरत नाही. म्हणून ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मोक्षमूलं गुरुकृपा. हे ध्यान करायचे असेल तर सद्गुरूंचे करावे. पूजा करायची असेल तर सद्गुरूंचीच पाद्यपूजा करावी. सद्गुरूंनी केलेला उपदेश हेच मंत्र आहेत. सद्गुरूंची आपल्यावर झालेली कृपा हीच मोक्ष मुक्ती आहे. सद्गुरूंचा जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा तो आपला दुसरा जन्म होतो. ती आपली माऊलीच असते. अध्यात्मात व्यवहारात आपल्याला ती मार्गदर्शन करते. म्हणून आपण सद्गुरू चरणावर लीन व्हावे. आपले मन सद्गुरू सेवेत रमावे. सद्गुरूंची व आपली भेट व्हायची असेल तर आपल्याला सतत एकच ध्यास लागतो की मला माझे सद्गुरू कधी भेटतील. जेव्हा मनाची अशी अवस्था होते तेव्हा सद्गुरूच तुम्हाला शोधत येतात. तुम्हाला त्यांना शोधत जायची गरज नाही. माझ्या बाबतीतही असेच झाले. माझे चुलत सासरे वैकुंठवासी यशवंतराव मंत्री हे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांची आध्यात्मिक उंची फार मोठी होती. ते दत्तभक्त होते. ज्ञानेश्वरीचे गाढ अभ्यासक होते. उंचापुरा सदृढ बांधा, तेजपुंज चेहरा, साधी राहणी. मला वाटायचे माझे सद्गुरू हेच असावेत, पण त्यांच्या पुढे बोलायची हिंमत काही होत नव्हती. एके दिवशी मनाची हिंमत करून मी त्यांना म्हणालो, दादा मला तुमच्याशी बोलायचे आहे. यावर ते म्हणाले, होय, आता जमीन तयार झाली आहे, मेहनत छान झाली आहे, आता बी पेरायला काही हरकत नाही. 8 दिवसांनी पुण्याहून पत्र आले, माझे दौंडला प्रवचन आहे. माघ शुद्ध अष्टमीला तुम्ही आदल्या दिवशी मुक्कामाला या. मी मुक्कामाला दौंडला गेलो. माघ शुद्ध अष्टमीला ती दुर्गाष्टमी होती. पहाटे 5 वाजता माझ्या मस्तकावर सद्गुरूंनी हात ठेवून कानात गुरुमंत्र दिला. मी धन्य झालो. श्री क्षेत्र औदुंबर, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर दत्तावतार नरसिंह सरस्वती यांच्या पुण्यपावन पदस्पर्शाने पवित्र झालेले हे तीर्थक्षेत्र. येथील शिवशंकरानंद आश्रमात माझ्या गुरूंचेही गुरु स्वामी नारायणानंद तीर्थ यांची समाधी आहे. गुरुपौर्णिमा व माघ वद्य प्रतिपदेस तेथे खूप मोठा उत्सव होतो. आपण अवश्य तेथे दर्शन घ्यावे. अवश्य त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यावी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते सद्गुरू तुझे पाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू समर्थ स्वामी नारायणानंद तीर्थ महाराज की जय. सद्गुरू समर्थ यशवंत महाराज की जय.